आपण मराठी विषयामध्ये भाषा साहित्य आणि कौशल्य विकास उत्कर्ष वाटा या पुस्तकामधून 5वा पाठ मन्वंतरी घडविणारी पत्रकारिता गंगाधर पानतावण्यांचा हा पाठ आहे. मागील भागापासून आपण या पाठाच्या स्वाध्यायकृतीचे अध्ययन करायला सुरुवात केलेली आहे. यातलाच आपण पुढील दुसरा प्रश्न बघणार आहोत. खालील प्रश्नांची उत्तरे 150 शब्दात लिहा. त्याच्यातलं फक्त 150 शब्दातलं एकच प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की लेखक गंगाधर पानतावणे यांना डॉक्टर बाबासाहेबांचे हात दलितांच्या नवसृष्टीचे रचनाकार होते असे का वाटते? मन्वंतर घडविणारी पत्रकारिता या गंगाधर पानतावणे लिखित आत्मचरित्रात्मक लेखांमध्ये लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगळ्या पैलूंची ओळख वाचकांना करून दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या अफाट ज्ञान आणि मेहनतीच्या बळावर समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना मुख्य प्रवाह आणण्यासाठी आयुष्यभर झटल्याचे दिसते. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. तसेच ते प्रखर देशभक्त व अर्थतज्ञ होते. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आपण अभ्यासलेले आहे. ते झुंजारू पत्रकार, संपादक व लेखकही होते. बाबासाहेबांच्या या वेगवेगळ्या पैलूवर गंगाधर यांनी प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये बाबासाहेबांचे जे समग्र सामान्य होते ते समाज परिवर्तन अपेक्षित त्यांच्यामध्ये होते. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम निवडले. वृत्तपत्र या माध्यमावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्याला पत्रकारितेची जोड दिली. त्यांनी बहिष्कृत भारत, जनता, मूकनायक आणि प्रबुद्ध भारत यावेळी वृत्तपत्रातून आपले विचार मांडलेले दिसतात. आता लोकशाही, राजकीय नीतिमत्ता, राजकीय शिक्षण या विषयांवर सडेतोड भूमिका घेत बाबासाहेबांनी परखड व प्रभावी विचार मांडलेले दिसतात. बाबासाहेबांची पत्रे ही प्रयोजन पत्रे होती. ती धूमकेतू सारखी होती. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासात वृत्तपत्राला बाबासाहेबांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते. या दृष्टीने बाबासाहेबांच्या इतिहासात वृत्तपत्राला बाबासाहेबांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असल्याने या दृष्टीने बाबासाहेबांची पत्रकारिता विचारात घ्यावी लागते. डॉक्टर बाबासाहेब विख्यात अर्थतज्ञ होते, परंतु त्यांना वृत्तपत्राचे अर्थशास्त्र कधी जुळविता आले नाही. वृत्तपत्रात जगण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही अर्थ ओघात नव्हता आणि वृत्तपत्राकरिता लागणारी अद्यावत व पुरेशी यंत्रणाही त्यांच्याकडे नव्हती. तरीही आपल्या देशातील गरीब बांधवांसाठी आपल्या पत्रातून 24 रकाने लिहिणारे बाबासाहेबांचे हात लेखकांना दलितांच्या नवसृष्टीचे रचनाकार वाटतो. हा एकच तुमचा 150 शब्दांचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न तिसरा दिलेला आहे. खालील प्रश्नांची उत्तरे 300 शब्दात लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, मन्वंतर घडविणारी पत्रकारिता या गंगाधर पानतावणे लिखित चरित्रपर लेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगळ्या पैलूंची ओळख लेखकाने कशा प्रकारे करून दिलेली आहे? उत्तर, लेखक गंगाधर पानतावणे यांनी मन्वंतरी घडविणारी पत्रकारिता व या लेखामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगळ्या पैलूची ओळख वाचकांना करून दिलेली आहे. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला कितीतरी पैलू होते. ते झुंजार पत्रकार, संपादक आणि लेखकही होते. बाबासाहेबांच्या या वेगवेगळ्या पैलूंवर गंगाधर पानतावणे यांनी प्रकाश टाकलेला आपल्याला दिसतो. बाबासाहेबांना समग्र समाज परिवर्तन हे अपेक्षित होते. त्यासाठी वृत्तपत्र हे त्यांना एक प्रभावी माध्यम वाटत असे व त्यावर त्यांचा विश्वासही होता. बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्याला पत्रकारितेची जोड दिली. त्यांनी जनता, बहिष्कृत भारत, मूकनायक आणि प्रबुद्ध भारत या वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आपले सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा अनेक विषयांचे विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. लोकशाही, राजकीय निमित्त जी काही
नीतिमत्ता, राजकीय शिक्षण या विषयावर सडेतोड भूमिका घेत परखड या प्रभावी विचारांची त्यांनी यातून मांडलेली आपल्याला दिसून येते. आता लेखक पानतावणे येथे सांगतात की 19व्या शतकात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी आणि महात्मा फुले यांच्या वैचारिक लेखनाने मराठी चिंतन विश्वाला नवा आशय दिलेला, तर 20व्या शतकात या आशयाला अधिक सुदृढ व परिपक्व बनविण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले दिसून येते. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजासाठी आपलं जीवन झोकून दिलेलंच आपल्याला दिसून येतं की त्यांची एक इच्छा होती की त्या समाजाला सुद्धा, त्या लोकांना, दलित लोकांना सुद्धा समाजात एक मानाचं स्थान मिळणं गरजेचं असं होतं. आता आधुनिक महाराष्ट्र सामाजिक प्रबोधनाच्या आंदोलनात अत्यंत महत्त्वाचे स्थान त्यांचे आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक महान विभूती 19व्या आणि 20व्या शतकात कार्यरत राहिल्या. अनेक महान विभूतींनी या सामाजिक साचेपणाविरुद्ध नव्या जाणीवा पेरण्याचे महत्त्वाचे कार्य केलेले आहे. यातील प्रस्तावित विचार व्यवस्थेविरुद्ध उभे राहू नये किंवा नवीन प्रबोधनात्मक विचारधारा रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले दिसून येते. सत्य निर्भयपणे आणि प्रखरपणे सांगायला लागते. त्याकरिता जननिंदा, उपहास यांची पर्वा न करता बाबासाहेबांनी समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेला दिसून येतो व तो चिरंतन स्वरूपात असलेला दिसतो. त्यामुळे लेखक गंगाधर पानतावणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजचिंतक आणि संस्कृती पुरुष असल्याचे जाणवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदुस्थानाच्या राजकारणाच्या विविध अंगावर चर्चा करणारा नेहरू कमिटीचा योजना व हिंदुस्थानचे भवितव्य हा लेख बहिष्कृत भारताच्या 1929च्या अंकात प्रकाशित केलेला होता. ते लेख परखड स्वरूपाचा होता व विचार करण्यास भाग पाडणारा असा होता. पंडित नेहरू यांनी आपल्या अहवालात स्वराज्याच्या राज्यघटनेचे स्वरूप कसे असेल, मतदारसंघांनी असे असावे यावर भाष्य केले. यावर बाबासाहेबांनी त्यावेळी टीका केल्याचे दिसून येते. नेहरू कमिटीने हिंदूंसाठी असलेले व्यापारी वर्गांसाठी असलेले मतदारसंघ काढून टाकून त्याऐवजी सर्वस्व स्थलवाचक मतदारसंघाची स्थापना करण्याचे ठरविलेले होते. मुस्लिमांना या संदर्भात जातीवाचक संघांची शिफारस करण्यात आलेली होती. बाबासाहेबांचा या नवीन शिफारशीस विरोध होता, कारण हिंदूंसाठी स्थलवाचक संघ निर्माण करता यावा यासाठी मुसलमानांसाठी ही पद्धत अवलंबली नाही असलं तरी सवाल बाबासाहेबांना पडला होता. त्याचप्रमाणे अस्पृश्य वर्गांकडे नेहरू कमिटीने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले त्यांना दिसून आले होते. यामुळेच हिंदुस्थानचे भवितव्य घडवायचे असेल तर त्यामध्ये हिंदूंप्रमाणेच विचार करण्यात यावा असे त्यांचे मत होते. आता बाबासाहेबांचे जे काही प्रतिज्ञ प्रांतिक व मध्यवर्ती असे सरकार यांच्याकडे देखील आपले मत मांडल्याचे दिसून येते. याशिवाय अर्थ, शेती, शिक्षण आणि वाङ्मय या विषयावरही बाबासाहेबांनी वृत्तपत्रीय लेखन स्वरूपाचा लेख लिहिण्याचे दिसून येते. त्यावेळीही अद्ययावत शेती सुधारण्याचा आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा संबंध त्यांनी त्यात जोडलेला दिसून येतो. बाबासाहेबांचे विविध विषयावरील लेखनातील विषय हे मूलगामी चिरंतन स्वरूपाचे असल्याचे दिसून येतात. ते समाज समतेचे विरोधक आणि अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी अशा अनेकविध चपखल शीर्षकांच्या लेखनातून बाबासाहेबांचे मूलगामी चिरंतन आढळले. त्यांचे स्फुट लेखन हे मर्मभेदी व विचारप्रयोजक अशा स्वरूपाचे होते. शिक्षणाच्या बाबतीतही बाबासाहेबांचे विचार अत्यंत आधुनिक स्वरूपाचे होते. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार व्हावा हा राष्ट्राच्या प्रगतीचा महत्त्वाचा पाया त्यांनी घातलेला इथे आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये म्हणूनच सक्तीचे शिक्षण असावे अशी बाबासाहेबांची धारणा होती
की सर्वांनी शिकलं पाहिजे, कुणीही अशिक्षित राहू नये. त्याचप्रमाणे स्त्रियांनाही पुरुषांबरोबर शिक्षणाचा अधिकार असणं आवश्यक आहे. संत साहित्य, लोकसाहित्य आणि वाङ्मय साहित्य यावर त्यांचे विचार, भाष्य हे स्वरूपाचे होते. त्यातून त्यांनी केलेली चिकित्सा ही वेगळी दृष्टीने देणारी होती. अंधश्रद्धा, वर्णाश्रम, धर्माचा संतांनी केलेला पुरस्कार बाबासाहेबांनी नाकारलेला दिसतो. लोकसाहित्य व संस्कृती आविष्कार आहे असे त्यांचे मत होते. त्यामुळे या साहित्याचे जतन करणे गरजेचे आहे असे त्यांना वाटत होते. आधुनिक वाङ्मय नाटक हा प्रकार बाबासाहेबांना विशेष आवडत असे. प्रबोधनकारक ठाकरे यांचा खरा ब्राह्मण या नाटकावर त्यांनी समीक्षा लिहून त्यावर साधन बाधक चर्चाही जनता या परीक्षकाकडून केलेली आपल्याला दिसते. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासात वृत्तपत्रीय कर्तृत्वाला महत्त्वाचे स्थान आहे. या दृष्टीने बाबासाहेबांची पत्रकारिता विचारात घ्यावी लागते असे गंगाधर पानतावणे यांचे मत आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता ही आधुनिक दृष्टीने विचारात घेण्यासारखी आहे. त्यांची पत्रे ही प्रयोजन पत्रे होती. ती धूमकेतूसारखी होती. ते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते, परंतु आपल्या वृत्तपत्राचे अर्थशास्त्र त्यांना कधीही जुळवता आले नाही. वृत्तपत्र जगवण्यासाठी त्यांनी जी काही प्रयत्न केला तो त्यांना सांगतात की नेहमी आर्थिक अडचणी होणे आणि अत्यावंत व पुरेशी अशी यंत्ररचनाही नव्हती. तरी बाबासाहेबांनी आपल्या वृत्तपत्रातून दलितांच्या हितकारक रचनेच्या रकाने लिहिलेले दिसून येतात. लेखक गंगाधर पानतावणे सांगतात की बाबासाहेबांचे मराठी वृत्तपत्रीय लेखन हे आत्मप्रत्ययी होते. लेखन क्रीडा ह्या त्यांच्या लेखणीचा धर्म नव्हता. त्यांच्या लेखनामध्ये टिळकांप्रमाणे जोश किंवा आवेश नव्हता. किंबहुना त्यापेक्षा जास्त आवेश बाबासाहेबांच्या लेखणीमध्ये होता. बाबासाहेबांना परक्यांशी तसेच स्वकीयांशी जो संघर्ष करावा लागला त्या संघर्षामुळेच कदाचित त्यांच्या लेखनाला हा जोश लावलेला दिसून येतो. आता बाबासाहेबांची लेखणी स्वयंभूत आणि स्वयंसिद्ध होती. वक्तृत्व आणि प्रवाहित्व ही त्यांच्या लेखनाची मूळ वैशिष्ट्ये असलेले दिसून येतात. अमोघ युक्तिवाद हा त्यांच्या पत्रकारितेच्या लेखनाचा ठळक विशेष होय. भावनेपेक्षा बुद्धीला आणि कल्पना विश्वापेक्षा तर्कशक्तीला त्यांची लेखणी आव्हान करते. बाबासाहेबांनी तत्कालीन विरोधी व जातीविषयी पत्रकारांच्या वृत्तीचा व अहंकाराचा वेगवेगळ्या उदाहरणे देऊन दंभस्फोट केल्याचे दिसून येते. त्यामुळेच ते प्रतिपक्षाचे मुद्दे बिनतोडपणे कुशलपणे खोडून काढताना दिसतात. मार्मिक युक्तिवाद आणि मर्मभेदी इतिहास याच यथार्थ दर्शन आपल्याला बाबासाहेबांच्या पत्रकारितेतून दिसून येते. एकूणच स्वप्नाळू जगात व हरवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय मिळवले याची सतत जाणीव ठेवली. याची साक्ष त्यांची मराठी उत्तरपत्रिका देत असे. प्रतिवादी लेखाच्या शेवटी गंगाधर पानतावणे यांनी केलेली आहे. अशा प्रकारे लेखकाने बाबासाहेबांच्या विविध व्यक्तिमत्वातील गुणांपैकी पत्रकारितेचा हा एक वेगळा गुणधर्म वाचकांपुढे इथे मांडलेला आहे. अशा प्रकारे हा 5वा पाठ मनविंतरी घडविणारी पत्रकारिता हा जो आहे याची स्वाध्याय कृती इथे संपलेली आहे. याच्यावरून आपल्याला गंगाधर पानतावण्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा विशेष आदर आणि त्यांची जी प्रेरणा आहे ती त्यांच्या ह्या पाठातून आपल्याला दिसून येते. जी काही स्वाध्याय कृतीचे आपण अध्ययन केलेले आहे, वाचलेली आहे, समजून घेतलेली आहे, ती पूर्ण स्वाध्याय कृती तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे, समजून घ्यायची आहे आणि याची प्रश्न उत्तरं तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायची आहे. धन्यवाद.